नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल भारंग भाजी. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर ही आहे भारंगची भाजी. ही बघा, ही अशा प्रकारे याची पानं असतात. ही पाऊस पडला ना की ही डोंगरामध्ये उगवते. ही भाजी खूप चांगली असते, पौष्टिक असते आणि एकदा तरी नक्की करून खावी अशी ही भाजी आहे. तर आपण ही भाजी आता कशी साफ करायची हे तुम्हाला मी सांगते. हे असे बोके असतात, ते आपल्याला काय करायचं आहे, फक्त अशी याची आपल्याला पानं काढून घ्यायची आहेत. हे असे आपल्याला साफ करून घ्यायचे. असे हे कवळे बोके घ्यायचे आणि आपल्याला पानं अशी काढून घ्यायची. अशा प्रकारे ही भाजी आता मी सर्व साफ करून घेते. तर इथेही आपण भाजी बघा अशी साफ करून घेतली आहे आणि मी स्वच्छ धुवून पण घेतली. आता आपण ही वाफवून घ्यायची आहोत. त्यासाठी इथे मी अशी एक चाळण घेतलेली आहे. आता याच्यामध्ये ही आपण टाकणार आहोत आणि आपण ही आता वाफवून घेऊ. तर इथे आपण टोपात पाणी गरम करत ठेवलं आहे. आता आपण चाळण याच्यावर ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून आपल्याला ही 10 मिनिटं वाफवून घ्यायची. 10 मिनिटात ही वाफवून होणार. तर इथे आपली 10 मिनिटं झालेली आहेत. ही बघा, आपली पानं ही व्यवस्थित वाफवून झालेली आहेत. आता आपण ही काढून घेणार आहोत. हे आपण इथे वाफवून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, ह्याच्यामध्ये जे पाणी असतं ना हे आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे. हे बघा असं. सर्व आपण असं काढून घेणार आहोत. आपण ही भाजी वाफवतो यासाठी, कारण की याच्यामध्ये थोडासा करवटपणा असतो, तो निघून जातो. यासाठी हे वाफवायची आणि हे सर्व असं पाणी काढून द्यायचं. आता मी सर्व हे पाणी काढून घेते. तर आता ही आपण भारंगची भाजी जी वाफवलेली आहे ती आता आपण बारीक बारीक अशी आपण कट करून घेणार आहोत. हे पहिला आता आपण बारीक बारीक कापणार आहोत. जेव्हा आपण भाजी आधी बघितली तेव्हा भरपूर होती, पण एकदा ती वाफवली ना की ती भाजी कमी होते. हे बघा, अशी आपल्याला एकदम बारीक बारीक अशी कट करून घ्यायची. तर इथे आपण पॅन गरम करत ठेवला आहे. आता आपण याच्यामध्ये तेल टाकणार आहोत. तेल जरा गरम होऊन द्यायचं आहे. आपलं तेल आता गरम झालं आहे. आपण आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचे मोहरी. मोहरी जरा तडतडू द्या. मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचे जिरं. बघा, आपलं जिरं सुद्धा चांगलं फुललं आहे. आता थोडंसं हिंग आणि इथे मी 2 लसूण कट करून घेतले आहेत पाकळ्या. त्या सुद्धा आपण थोड्या याच्यामध्ये परतून घेणार. आता यात टाकणार आपण कांदा. मी 2 मोठे कांदे चिरून घेतले आहेत. इथे मी 2 मिरच्या घेतल्या आहेत आणि कढीपत्ता. आता व्यवस्थित आपल्याला लाल म्हणजे गुलाबी होईपर्यंत आपल्याला हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. पालेभाजीमध्ये ना कांद्याचा वापर जास्तच करायचा, त्याच्यामध्ये भाजी छान होते आणि टेस्टसुद्धा छान होते. इथे आपला कांदा हा आता झालेला आहे. आता आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा हळद. अर्धा चमचा आपण याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहोत आणि आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे आता मिक्स झालेलं आहे आपलं. आता आपण भाजी टाकणार आहोत. ढवळून घेऊया आपण व्यवस्थित अशी.
ही भाजी ना वर्षातून एकदा तरी खावी, कारण की ही पौष्टिक पण असते, चविष्ट पण आहे आणि त्याचबरोबर ही औषधीसुद्धा आहे. त्याच्यामुळे ही भाजी एकदा तरी आपण खायलाच पाहिजे. आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये मीठ, चवीनुसार टाकायचं आपल्याला. मीठ टाकणार आहोत आणि ओलं खोबरं. ह्याच्यामध्ये ओलं खोबरंच वापरायचं आपल्याला. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. बघा, ही भाजी आता मस्त झालेली आहे. ही भाजी 2 प्रकारे पण करतात. ह्याच्यामध्ये वाल टाकून सुद्धा ही भाजी छान होते, पण त्याच्यामध्ये मसाला टाकायचा असतो. आणि अशी करायची असेल तर आपल्याला मिरचीवर करायची असते. आता आपण याला 2 मिनिटं वाफ देणार आहोत. तर इथं आपला 1 मिनिट झालेला आहे. बघा, चांगली वाफून निघालेली आहे आणि आता आपली झालेली आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी साखर, अगदी थोडीशी, चवीसाठी. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकली तरी चालणार आहे. पण याने ना टेस्ट खूप छान येते. त्याच्याऐवजी तुम्ही गूळसुद्धा टाकू शकता. हे बघा, ही आता आपली झालेली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि सर्व करणार. आता आपण भाजी सर्व करूया. बघा, इथे आपली छान अशी भारंगची भाजी इथे तयार झाली. खाऊ शकता, खूप छान झालेली आहे. ही तुम्ही गरमागरम चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबत सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.